9 मे 1540 रोजी राजस्थानमधील कुंभलगड येथे महाराणा प्रताप यांचा जन्म महाराणा उदयसिंग द्वितीय आणि राणी जीवन कुंवर यांच्या पोटी झाला। महाराणा उदयसिंग द्वितीयने चित्तोड येथे राजधानीसह मेवाड राज्यावर राज्य केले। महाराणा प्रताप हे 25 पुत्रापैकी त्यांचे ज्येष्ठ पुत्र होते, म्हणून त्यांना क्राऊन प्रिन्स ही पदवी देण्यात आली होती। सिसोदिया महाराणा प्रताप हे मेवाडचे 54वे शासक होते। 1567 मध्ये जेव्हा महाराणा प्रताप सिंग केवळ 27 वर्षाचे असताना त्यावेळी सम्राट अकबरांच्या मुघल सैन्याने चित्तोडला वेढा दिला। त्यावेळी महाराणा प्रताप सिंगांच्या वडिलांनी चित्तोड सोडण्याचा आणि मुघलांच्या स्वाधीन होण्याऐवजी आपले कुटुंब गोकुंडा येथे हलवण्याचा निर्णय घेतला। परंतु महाराणा प्रताप सिंगांना त्यावेळी मुघलांशी लढायचे होते, परंतु वडिलांच्या ठरलेल्या निर्णयामुळे ते चित्तोड सोडण्यास राजी झाले। याच निर्णयामुळे खरं तर चित्तोडचा इतिहास घडला गेला। तसं गोंगंडा येथे महाराणा उदयसिंग द्वितीय आणि त्यांच्या सरदारांनी मेवाडच्या जातीचे तात्पुरते सरकार स्थापन केले। 1572 मध्ये त्यावेळी महाराणा प्रताप सिंग यांनी आपली महाराणा होण्याची इच्छा सोडली। नंतरच्या वर्षात महाराणा उदयसिंगच्या हे राणी भटियानी यांच्या प्रभावाखाली आली। तेव्हा आपल्या राणीचा मुलगा जगमल याने सिंहासनावर बसावे अशी उदयसिंग यांनी इच्छा व्यक्त केली। जेव्हा महाराणा उदयसिंग द्वितीय यांचे पार्थिव स्मशानभूमीत नेले जात असताना महाराणा प्रताप आपल्या पित्याच्या मृतदेहासोबत आले नव्हते, कारण त्यांना सिंहासनावर बसायचे होते। ही ओळ इतिहासात अधोरेखित झाली, परंतु असे काही घडले नव्हते। उलट प्रतापसिंगांनी आपल्या वडिलांच्या इच्छेला मान देऊन आपला सावत्र भाऊ जगमल याला पुढचा राजा बनवण्याचा निर्णय घेतला होता। परंतु ही गोष्ट मेवाडसाठी आपत्तिजनक आहे असे मत महाराणांच्या सरदारांनी, विशेषतः चुंडावत राजपुतांनी सांगितले। तेव्हा त्यांनी खूप प्रयत्न करून जगमलला गादीचा कारभार महाराणा प्रताप सिंग यांच्याकडे सुपूर्द करण्यास भाग पाडले, परंतु त्यावेळी जगमल क्रोधाने लाल झाला। त्याने जबरदस्तीने गादी सोडली व सुडाच्या भावनेने बदला घेण्यासाठी तो महाराणा प्रतापांविरुद्ध अकबराच्या सैन्यात सामील होण्यासाठी अजमेरला रवाना झाला। तेथे त्याला मदतीच्या बदल्यात जहापूर शहर जहांगीर म्हणून देण्यात आले। त्यानंतर सिसोदिया घराण्याचे शासक महाराणा प्रताप सिंग प्रथम गादीवर बसले। महाराणा प्रताप सिंग कोठेही जाण्याआधी मेवाडची माती आपल्या कपाळावर लावायची आणि थोडीशी माती एका कपड्यात बांधून नेहमी आपल्या जवळ ठेवायची। खरं तर महाराणा प्रताप यांनी गादी सांभाळण्याआधीच 1568 मध्ये मेवाडची राजधानी चित्तोडवर मुघलांनी आपला ताबा मिळवला होता। गादीवर येताच महाराणा प्रताप यांचा मुघलांशी संघर्ष सुरू झाला। 21 जून 1576 हल्दीघाटचे युद्ध झाले। अकबराच्या सैन्याचे नेतृत्व राजा मानसिंह करत होता। मुघलांची सैन्य संख्या कित्येक पटीने जास्त होते। मुघल सैन्य आणि महाराणा प्रतापांच्या सैन्यात भीषण युद्ध सुरू झाले। युद्धात मानसिंह आणि महाराणा प्रताप समोरासमोर आले। यावेळी मानसिंह हत्तीवरून लढत होता, तर महाराणा प्रताप आपल्या चेतक घोड्यावर स्वार होते। महाराणा प्रताप यांनी भाल्याने मानसिंहाच्या हत्तीला जखमी केले, पण हत्तीच्या सोंडेला असलेली तलवार चेतकच्या पायाला लागली। चेतक जखमी झाला। मुघलांच्या सैन्याने महाराणा प्रताप यांना घेरण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर बाणांचा वर्षाव सुरू केला। त्यावेळी महाराणा प्रताप यांच्या सेनापतींनी त्यांना युद्धक्षेत्र सोडण्याचा सल्ला दिला। अशावेळी जखमी चेतकने वाऱ्याच्या वेगाने महाराणा प्रताप यांना युद्धभूमीबाहेर सुरक्षित स्थळी पोहोचवले। तेथेच हृदयविकाराच्या झटक्याने चेतकचा मृत्यू झाला असे म्हटले जाते। महाराणा प्रताप यांचा सर्वात आवडता घोडा चेतक होता। त्यांच्यासारखा त्यांचा घोडा चेतक शूर होता। इतिहासानुसार चेतकने महाराणा प्रताप यांना युद्धभूमीतून सुखरूप बाहेर काढलं होतं। अनेक फूट खोल असलेल्या खड्ड्याच्या पलीकडे उडी मारण्याची चेतकची क्षमता होती। युद्धात जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला। आजही हल्दीघाटमध्ये चेतकची समाधी आहे। हल्दीघाटच्या युद्धानंतर महाराणा प्रताप यांनी आपल्या युद्ध पद्धतीत बदल केला। त्यांनी मुघलांच्या सैन्याविरुद्ध गनिमी कावा पद्धत वापरण्यास सुरुवात केली। ते सैन्यावर हल्ला करायचे आणि नंतर जंगलात जाऊन लपायचे। महाराणा प्रताप यांनी आपले कुटुंब आणि विश्वासू साथीदारांसोबत अनेक काळ जंगलात घालवला। जंगलातील भिल्ल समाजाच्या माणसांना त्यांनी आपल्या सैन्यात मुख्य पदावर ठेवले होते। अकबरने आपले सैन्य त्यांच्या मागे सोडले होते। महाराणा प्रताप यांनी मुघलांची रसद तोडणे, रस्ते बंद पाडणे, मुघल सैन्यावर अचानक हल्ला करणे अशा पद्धती वापरल्या। अशा प्रकारे त्यांनी मुघल सैन्याला सळो की पळो करून सोडले होते।
इतिहासकारांनुसार अकबराने अनेकदा महाराणा प्रताप यांच्याशी संधी करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना लालच दाखवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु महाराणा प्रताप हे त्यांच्या 30 वर्षाच्या काळात कधीही मुघलांना शरण गेले नाहीत, त्यांच्यापुढे झुकले नाहीत. प्रत्येक वेळी त्यांनी मुघलांचा प्रस्ताव नाकारला. राजपूत योद्ध्याने कोणापुढे झुकणे त्यांना मान्य नव्हते. शेवटी देवरचे निर्णायक युद्ध झाले. महाराणा प्रताप यांनी अनेक कवी, कलाकार, लेखकांना आपल्या चाणवंद दरबारात आश्रय दिला होता. राजस्थानच नाही तर संपूर्ण भारतात महाराणा प्रताप यांचं नाव सन्मानाने घेतलं जातं. अनेक लोकगीतामधून त्यांच्या शौर्यगाथा सांगितल्या जातात. आपल्या मातृभूमीसाठी लढणारे आणि शत्रूला कधीही न शरण गेलेले महाराणा प्रताप होते. महाराणा प्रतापने बलाढ्य मुघलांचा एकट्याने कोणाचीही मदत न घेता सामना केला. आपल्या तत्वासाठी जीव देण्याची त्यांची तयारी होती. महाराणा गनिमी काव्याचे प्रणेते होते. तेव्हापासून हिंदुस्थानच्या इतिहासात गनिमी कावा ही पद्धत वापरली गेली. 29 जानेवारी 1597 रोजी वयाच्या 56व्या वर्षी चावंड येथे त्यांनी आपला देह ठेवला. आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या लोकांसाठी आणि आपल्या सन्मानासाठी लढताना ते मरण पावले. धन्यवाद.